सकाळी आई म्हणते की माझा मासा बहुत मोठा झाला. मग का मी ब्रश करायला लागले पटकन. मग वेदांत पण आला. वेदांत मस्त टमटम करते. मग मला झाली खूप मोठी सर्दी, बहुत जास्त सर्दी झाली, पिकली होती. मग मी ट्राय केला गरम पाणीचा, पण ते जमलंच नाही. मग आई करू लागली. मग का आमचं मिशन फे. मग घरी जाऊन बघतो तर माझे पप्पा मस्त बड्या मला भाजीचं कापकूप करून देते. मग मी पोळ्या वगैरे करतो. मग तितक्यातच वेदांत येते. मग वेदांतला पण मी कामाला लावून टाकली काही. वेदांत म्हणलं चल आता तुझी बारी, तू डाळीचा तडका दे. मग मी त्याला सांगत गेली, जिरा टाक, मिरची टाक, लसूण टाक, मस्त वेळा सांबार वगैरे त्याला पूर्णच करायला लावले काय, पूर्ण डाळीचा. मग काय यो मेरा वेदांत का जलवा, वेदांत का जलवा. मग त्यानं खूप सुंदर डाळ बनवली. सुंदरच नाही तर बहुत टेस्टी पण डाळ बनवली. तुम्हाला पण बनवायचं असेल तर वेदांतला कॉन्टॅक्ट करा. मग माझा फेसवॉश खतम झाला होता. मग घेतला ते. मग जेवण केली आई आणि मी. मस्त बऱ्याच जेवण केलं पोट भरून. मग मी शॉपमध्ये गेली तर ते खुलतच नव्हता. मग कस्टमर येऊन होते. मग त्यांना पण म्हटलं दादा तू इथं पाय ठेव, त्याच्यानं काही झालंच नाही, जेवण करून न्यायला वाटते. मग मी खोललं वगैरे. आम्ही दोघं मिळून. मग कॅमेरा झाला होतं मला माहीतच नाही. मग मी वरतं खोलला, शेटर खोलला, म्हणजे शॉप झाली ओपन. तुम्हाला पण पाहिजे नसेल तर या मोबाईल. मग मॅकबुक आलते नवीन, का मस्त मॅकबुक, मोठे आणि जबरदस्त साऊंड आहे. अगर तुम्हाला पण पाहिजे तर मला कॉन्टॅक्ट करून या शॉपमध्ये. मग पिन आणायला गेली मी मामीकडं. मामी म्हणते पिन दिली. मग मामीनं मग गेली पुन्हा. माझी न्यू जर्नी स्टार्ट. शेअर मार्केट करणार. मग बुवा आली आम्ही डस्टबिन दिलं. मग भूक लागली होती मछली. मग मछली दाणे वगैरे टाकली मी. मग हे का आमच्याकडे टच स्क्रीनवाला मॅकबुक आला एक नंबर. मग माझी बहीण मस्त बघा समोसे बनवली. मी खाली, बहुत कडक होते पण टेस्टी होते एक नंबर. मग जेवण करून घेतलं. आईवर तर झोपून होती. मग वहिनीला म्हटलं तुमच्या घरावर तर बंदर आहे. मग हे माझ्या घरचं बंदर आहे. मग टाके वगैरे खूपच डेंजर. धानी बरं मस्त मस्ती केली मी मस्त बड्या. मग आजचा ब्लॉग इथेच खतम. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला?